नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. माझं नाव प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी दरवेळेस कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या एज्युकेशनलच्या रिलेटेड असणाऱ्या न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि काहीशा न्यूज ह्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर असतात. पण आजची न्यूज ही विद्यार्थ्यांसाठी नाही तर शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. हो, कारण न्यूज आहे TET एक्झामच्या रिलेटेड. TET म्हणजेच महाराष्ट्र टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही शिक्षकांची योग्यता पात्रता चेक करण्याची परीक्षा आहे. जर आपल्याला इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे प्राथमिक आणि उच्च प्राथमिकचा शिक्षक बनायचं असेल, नवीन शिक्षक होऊ इच्छिणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पण, आणि जे जुने शिक्षक आहेत पण त्यांना प्रमोशन पाहिजे, परमनंट व्हायचं आहे, अशा शिक्षकांसाठी पण आता TET कंपल्सरी आहे. हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. आणि उद्याच्या 28 जून 2026ला होणारी TETची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात आणि देशात नीट नावाची परीक्षा कॅन्सल झाल्यामुळं, पेपर फुटीमुळं आधीच विद्यार्थी त्रस्त आहेत, लोकांच्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यातच आता TETचा पेपर सुद्धा रद्द करण्यात आला आहे. आणि तो का रद्द करण्यात आला आहे तर TETचा सुद्धा पेपर महाराष्ट्रात फुटल्याची शक्यता वर्तवली गेली आणि म्हणून पेपर फुटीच्या या प्रकरणामुळे कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये म्हणून हा पेपर उद्याचा रद्द करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये हा पेपर फुटलाय, लीक झालाय असं त्या ठिकाणी कळतंय. पेपर फुटीची घटना थांबण्याचं नाव काय घेण्यात त्या ठिकाणी येत नाहीये. सुरुवातीला नीटचा, तर आता ठाण्यामध्ये TETचा पेपर त्या ठिकाणी लीक झालाय. तर ही आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय धोक्याची घंटा आहे की सतत महत्त्वाचे पेपर असे फुटत असतात. त्यामुळे जे टीचर्स असतील, जे प्रिपरेशन केलं आहे त्यांनी उद्याच्या पेपरचं, त्यांना नक्कीच टेन्शन आलेलं असेल. पण तुम्ही निश्चिंत राहा. पेपर फुटीचं हे वातावरण जोपर्यंत शांत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार, शिक्षण विभाग TETचे पेपर घेणार नाही. अद्याप तरी TETचा नवीन पेपर कधी होणार आहे या संदर्भात काही न्यूज त्यांनी दिलेली नाही आहे. जशी ती बातमी येईल मी तुमच्यापर्यंत ही लेटेस्ट न्यूज लवकरात लवकर पोचवेल. त्यामुळं जे नवीन शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी, प्लस जे इन सर्व्हिस टीचर्स आहेत, जे ऑलरेडी शिकवत आहेत विना अनुदानितला आणि त्यांना अनुदानितला जायचं आहे किंवा अनुदानितला आहे पण प्रमोशन पाहिजे, अशा सगळ्यांना ही परीक्षा कंपल्सरी आहे. तर ही परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. ती कधी होईल या संदर्भातली बातमी मी तुमच्यापर्यंत नंतर घेऊन येईल. धन्यवाद.